नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र टीईटी पेपर 1 आणि 2 चे एनसीएफ एनसीईआरटी आरटीचे जे प्रीवियस इयरला जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते आज पाहणार आहोत। जवळपास 2013 पासून ते 2025 पर्यंत जे एनसीएफ एनसीईआरटी आरटी वर जे क्वेश्चन्स आलेले ते कव्हर करण्याचा प्रयत्न करते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये। आणि प्रीवियस इयरचे क्वेश्चन आन्सर जर तुम्ही पेपर जर केले तर 60 ते 70% क्वेश्चन्स हे प्रीवियस इयरमधून वगैरे कव्हर होतात। तर प्रीवियस इयरवर आता भर द्या, एक्झाम जवळ आलेली आहे। त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपल्या चॅनलवरती सर्व सब्जेक्टचे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर विथ आन्सर अवेलेबल आहेत। आणि तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तुमचा जास्त न वेळ घेता आपण क्वेश्चन आन्सरला स्टार्ट करूयात। पहिला क्वेश्चन आहे 2023 ला आलेले बघा। एनसीएफ 2005 नुसार शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर एनसीएफ 2005 नुसार ज्ञानाची निर्मिती व बालकेंद्रित शिक्षण हा एनसीएफ 2005 नुसार शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। ऑप्शन सी बरोबर आहे। तुम्ही मनातल्या मनात बाकीचे ऑप्शन ही वाचत चला, म्हणजे तुमच्या वाचनाचा स्पीड वाढेल। एक्झाम मध्ये तुम्हाला जड जाणार नाही। क्वेश्चन अर्ध्या मिनिटात किंवा 1 मिनिटात सॉल्व करायचा आहे तुम्हाला। क्वेश्चन जे आहेत थेरीवर म्हणजे जे वाचून फक्त आन्सर द्यायचे ते अर्ध्या मिनिटात सोडवण्याचे प्रयत्न करा, म्हणजे मॅथ्ससाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल। त्यामुळे व्हिडिओ बघत मनातल्या मनात तुम्हीही वाचत चला, वाचनाचा स्पीड वाढेल। नेक्स्ट क्वेश्चन, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा। क्वेश्चन नंबर 2 महाराष्ट्र टीईटी 2022 आहे। एनसीएफ 2005 नुसार परीक्षा सुधारणामध्ये काय सुचवले आहे? काय सुचवलेले आहे? तर परीक्षानुसार सीसीई सतत व सर्वकष मूल्यमापन। सीसीईचा प्रश्न कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टमध्ये आलेला आहे, लॉंग फॉर्म तरी विचारलेला आहे किंवा ते कशामध्ये ना कशामध्ये तरी फिरवून क्वेश्चन विचारलेला आहे। सीसीई म्हणजे काय? कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, परीक्षा सुधारणा 2005 एनसीएफचा क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 एनसीएफ 2005 ने शिक्षणाचा बोजा कमी करण्यासाठी काय सांगितले? एनसीएफने काय सांगितलेलं आहे शिक्षणाचा बोजा कमी करण्यासाठी? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। पाठ्यपुस्तकाबाहेरचे ज्ञान व कृती जोडा, म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा फील्ड व्हिजिट वगैरे हे काय आहे? तर एनसीएफ 2005 ने शिक्षणाचा बोजा कमी करण्यासाठी सांगितलं लर्निंग विदाऊट बर्डन, मुलांना हसत खेळत शिकवायचं आहे। त्यासाठी कोणती समिती स्थापन केली आहे? तर यशपाल समितीचा रिपोर्ट आहे याबद्दल। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 एनसीएफ 2005 नुसार ईव्हीएस शिक्षणाचा हेतू काय? ईव्हीएस शिक्षणाचा हेतू काय आहे? तर पेपर 1 ईव्हीएस साठी महत्त्वाचा आहे। ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। परिसराशी जोडणी करून संवेदनशील नागरिक बनवणे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 एनसीएफ 2005 नुसार गणित शिकवताना काय महत्त्वाचे आहे? तर गणित शिकवताना समस्या सोडवण्याची क्षमता व तर्क विकसित करणे। नेक्स्ट क्वेश्चन एनसीईआरटी वरती आहे। नेक्स्ट क्वेश्चन एनसीईआरटी वरती एनसीईआरटीची स्थापना केव्हा झाली आहे? तर एनसीईआरटीची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे। शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे ही। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 एनसीईआरटीचे मुख्य कार्य काय आहे? तर एनसीईआरटीचे मुख्य कार्य काय आहे? शिक्षकांची नेमणूक करणे हे काय आहे? एनसीईआरटीचे काम आहे। नेमणूक राज्य सरकार करते। नेमणूक कोण करते? तर राज्य सरकार करते। शिक्षकाची नेमणूक करणे हे एनसीईआरटीचे मुख्य कार्य आहे। 2022 चा प्रश्न आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर। नेक्स्ट क्वेश्चन
NCERTने इयत्ता 1ली ते 5वीसाठी EVS का ठेवला? NCERTने का ठेवला आहे EVS? तर विज्ञान, सामाजिक शास्त्र व पर्यावरण एकात्मिक शिकवण्यासाठी काय केलेला आहे? EVS हा इयत्ता 1ली ते 5वीसाठी ठेवलेला आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCERTची पाठ्यपुस्तके कोणत्या तत्वावर आधारित आहेत? NCERTची पाठ्यपुस्तके कोणत्या तत्वावर आधारित आहेत? तर ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिजन. NCF 2005 वरती सध्याची NCERTची पाठ्यपुस्तके आहेत. म्हणून NCERT, NCF वगैरे ह्या काय आहेत? खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती तुम्ही पेडागॉजीचे बरेचसे क्वेश्चन सॉल्व करू शकता. बरोबर, त्यांचे रूल्स वापरले तर तुम्हाला ऑप्शनमध्ये काय बरोबर आहे हे लगेच क्लिक होऊन जाईल. त्यामुळे NCERT, NCF, RTA, RTE ह्या गोष्टी, NCF 2005 वगैरे 2002 या सर्व गोष्टी तुम्ही काय करा, करून ठेवा. 2023 बऱ्यापैकी पेडागॉजी सॉल्व होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, RTE कायदा 2009 नुसार मोफत सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? तर मोफत सक्तीचे शिक्षण हे 1ली ते 14 वर्ष म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत काय आहे? RTE नुसार आपण ॲडमिशन घेतो CBSE स्कूलमध्ये वगैरे, 0 फीवर ॲडमिशन आहे. हा काय आहे? सक्तीचे मोफत शिक्षण RTEच्या नियमानुसार. वयवर्ष 6 ते 14 वर्ष म्हणजेच 1ली ते 8वी. नेक्स्ट क्वेश्चन, RTE कायद्या क्वेश्चन नंबर 11, RTE कायद्यानुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण PTR किती असावे? विद्यार्थी शिक्षक प्रमाणावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतात. RTE नियमानुसार माहीत असावं 30:1 प्राथमिकसाठी आणि उच्च प्राथमिकसाठी 35:1 असा शिक्षकाचा काय आहे? रेशो आहे. 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक आणि उच्च प्राथमिकसाठी 35 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक. ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12, RTE 2009 नुसार नापास न करण्याचे धोरण, नो डिटेन्शन पॉलिसी कोणत्या इयत्तेपर्यंत होते? तर RTEच्या कायद्यानुसार इयत्ता 8वी पर्यंत मुलांना नापास करू शकत नाही. आता बदलून काय केलेलं आहे? 5वी 8वीला परीक्षा घेतली जाणार आहे. तर ही कधी, आता ही सुधारणा लक्षात ठेवायची, त्यासाठी मी नोट दिलेली आहे. 2019च्या दुरुस्तीनंतर 5वी व 8वीला वार्षिक परीक्षा घ्यायची आहे. नापास झाल्यास 2 महिन्यात पुनर्परीक्षा घ्यायची आहे. नुसतं ढकल पास करायचं आहे का? तर नाही, त्यांच्यातले ड्रॉबॅक्स काढायचे, त्यांना शिकवायचं आणि परत 2 महिन्यात परीक्षा घ्यायची जिथं नापास होत आहे तिथं मुलं. नेक्स्ट क्वेश्चन, RTE कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25% जागा कोणासाठी राखीव आहेत? तर RTE कायद्यानुसार आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी ह्या 25% जागा राखीव आहेत. कलम जर विचारलं तर तुम्हाला माहीत असावं 12(1) हा कलम आहे. 1C नोट डाऊन करून घ्यायचे, मी टाकलेलं आहे. आन्सर बी का बरोबर आहे? तर कलम 12(1C. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, RTE 2009 कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकार बनला? RTE तर 86वी घटना दुरुस्ती आहे 2002 मध्ये. कलम 21A जोडले शिक्षणाचा अधिकार. कलम जर विचारण्यात आले तर तुम्हाला कलम हे माहीत असावे. 86वी घटना दुरुस्ती 2002, कलम 21A जोडले शिक्षणाचा अधिकार. नेक्स्ट क्वेश्चन, सीटेट मध्ये आलेला आहे. हा पण इथे आला वाटतं चुकून सीटेट मधला पण ठीक आहे, होऊ शकतो इकडचा इकडे. टेट, महाराष्ट्र टेट, सीटेट सारखेच आहे. RTE नुसार शाळेत कोणत्या गोष्टीवर बंदी आहे? तर RTE नुसार शाळेत शारीरिक शिक्षा व मानसिक छळ यावर बंदी आहे. कलम कोणतं लागणार? शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ केला तर कलम 17 या अंतर्गत गुन्हा होतो. कलम ही माहीत असावे. नेक्स्ट क्वेश्चन, 3 ट्रिक्स आहेत. टेट 5 मार्क पक्के. NCF 2005 ज्ञान रचनात्मक प्लस CC बोजा कमी करणे हे शब्द दिसले की उत्तर काय येतं? बरोबर येतं. असं थोडक्यात काय केलेलं आहे तर क्वेश्चन्स बघून
की लगे जर तुम्हाला जर पेपर सॉल्व करायचं आहे किंवा वेळ संपत आला आहे तर तुम्हाला उत्तरं ठोकायची, म्हणजे ऑप्शन, वेळच बाकी नाही आहे, तर तुम्हाला ज्ञानवाद रचना, CC हे असे शब्द दिसले की NCFचा क्वेश्चन असलं की ॲन्सर बरोबर येतं. परत RTमध्ये जर आला क्वेश्चन न वाचता जर तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं असेल, होतं कधी वेळ संपतो आणि क्वेश्चनचं ॲन्सर येतात, तर ट्रिक काय आहे तर 6 ते 14 वयोगट RTनुसार हे लक्षात ठेवायचे शब्द. 25% राखीव, 86वी दुरुस्ती आणि फिजिकल पनिशमेंट हे शब्द आले की बरोबर हा टिक मार्क ऑप्शनमधला करून टाकायचा. NCERTमध्ये काय तर महत्त्वाचं, तर NCERTमध्ये 1961 स्थापना विचारू शकतात, पुस्तके बनवणे काय काम आहे ते, आणि शिक्षक घडवते किंवा नेमत नाही. NCERT काय करते, शिक्षक घडवते. नेमतं कोण, राज्य सरकार नेमतं शिक्षक, त्यामुळे NCERT काय शिक्षक घडवते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, अजून 30 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. NCF 2005 कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहेत, तर NCF हे यशपाल समिती, लर्निंग विदाउट बर्डन या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, म्हणजे नेक्स्ट 30 क्वेश्चन सुरू झालेत, आपले पहिले 15 संपून. NCF 2005 नुसार शांततेसाठी शिक्षण म्हणजेच काय, तर मूल्ये, सहकार्य, संघर्ष, निराकरण शिकवणे, हे काय आहे NCF 2005 नुसार शांततेसाठी शिक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 ने त्रिभाषा सूत्राबाबत काय सांगितले आहे, तर NCF 2005 नुसार मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षण भाषा, प्रादेशिक भाषा, माध्यम हिंदी व इंग्रजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, NCF 2005 नुसार कला शिक्षण का महत्त्वाचे आहे, तर कला शिक्षण ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. सृजनशीलता, निरीक्षण, सौंदर्य दृष्टी विकसित होते, ऑप्शन बी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय आहे, तर सुविधा दाता म्हणजेच फॅसिलिटेटर किंवा मार्गदर्शक म्हणून शिक्षकाची भूमिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 नुसार कार्यानुभव वर्क एक्सपिरियन्सचा उद्देश काय आहे, तर श्रमप्रतिष्ठा किंवा कौशल्य विकसित करणे. कार्यानुभव कशासाठी आहे, तर एखाद्या गोष्टी मुलांना शिकवायचं, त्यांचं एखाद्या काय म्हणतात त्याला, गळ्यातलं बनवणे किंवा लाकडापासून वस्तू बनवणे हे कार्यानुभवमध्ये येतं. त्यामुळे वर्क एक्सपिरियन्स हा 2005 नुसार श्रमप्रतिष्ठा व कौशल्यवर विकास यावर भर आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 ने समावेशित शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बद्दल काय म्हटले, तर सर्व मुलांचा एकाच वर्गात संधी. इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशी म्हणलं आलं की सर्व मुलं, हा ऑप्शन कायम बरोबर येतो, हे लक्षात ठेवायचं, सर्व जिथं लिहिलेलं आहे तिथं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, NCF 2005 नुसार इयत्ता 1ली व 2रीला भाषा शिकवताना भर कशावर द्यावा, तर ऐकणे व बोलणे, मौखिक भाषा यावर भर द्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, NCF 2005 नुसार पाठ्यपुस्तक कसे असावे, तर NCF 2005 नुसार पाठ्यपुस्तक कसे असावे, तर मुलांच्या अनुभवाशी जोडणारे व कृती प्रधान असावे. नेक्स्ट क्वेश्चन, NCF 2005 नुसार स्थानिक ज्ञान, लोकल नॉलेजचे महत्त्व, तर लोकल नॉलेजचे महत्त्व ऑप्शन बी बरोबर आहे. अभ्यासक्रमाशी जोडून शिक्षण अर्थपूर्ण करणे. नेक्स्ट क्वेश्चन, NCERTवरती 10 क्वेश्चन. NCERTचे मुख्य कार्यालय कोठे आहेत, NCERTचे मुख्य कार्यालय कोठे आहे, तर ऑप्शन बी बरोबर आहे, नवी दिल्ली येथे NCERTचे मुख्य कार्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, NCERT कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, तर NCERT शिक्षण मंत्रालय MOEच्या अंतर्गत येते. नेक्स्ट क्वेश्चन, NCERTने बालभारती ही संकल्पना कशासाठी आणली, NCERTने बालभारती ही संकल्पना इयत्ता 1ली
साठी एकात्मिक पुस्तके ही संकल्पना आणलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. NCERTचे निष्ठा प्रशिक्षण कशाशी संबंधित आहे? तर NCERTचे निष्ठा प्रतिष्ठान हे शिक्षकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT द्वारा प्रकाशित इयत्ता 6वीचे विज्ञान पुस्तकाचे नाव काय? तर सायन्स क्युरिओसिटी ही NCERT द्वारा प्रकाशित झालेल्या 6वीचे विज्ञानाच्या पुस्तकाचे नाव आहे. सायन्स क्युरिओसिटी. नवीन अभ्यासक्रम 2023 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन. NCERTचे काम काय? तर NCERTचे काम काय आहे? राज्य पातळीवर NCERTची भूमिका बजावणे हे NCERTचे काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 17 NCERTने आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग का सुरू केले? NCERTने आर्ट इंटिग्रेटेड का सुरू केले? तर अनुभवात्मक शिक्षणासाठी कला विषयाशी जोडणे यासाठी NCERTने आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग सुरू केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERTने ई पाठशाला म्हणजे काय? NCERTची ई पाठशाला म्हणजे डिजिटल पुस्तके व ई कंटेंट पोर्टल ही ई पाठशाला आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCEP 2023 नुसार NCERT आता कशावर भर देते? तर NCERT ही पंचकोश विकास व भारतीय ज्ञान प्रणाली IKC आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. NCERTची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीत सुचवली आहे? तर NCERTची ही स्थापना डॉक्टर D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली 1964 ते 66 मध्ये सुचवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RTE कायदा संपूर्ण देशात कधी लागू झाला? RTE कायदा कधी झाला आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 1 एप्रिल 2010 मध्ये हा कायदा लागू झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. RTE नुसार शाळाची व्याख्या काय आहे? शाळेची व्याख्या काय आहे? तर RTE नुसार मान्यता प्राप्त सरकारी अनुदानित विना अनुदानित विशेष शाळा ही RTE नुसार शाळेची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर बी राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RTE नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलाला शाळेत प्रवेश नकारता येतो का? तर RTE नुसार मुलाला शाळेत प्रवेश नकारता येत नाही. वय योग्य असेल तर प्रवेश बंधनकारक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे कलम पण लक्षात ठेवा, कलम 15 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. RTE नुसार शालेय व्यवस्थापन समिती SMC मध्ये कोण असते? तर SMC मध्ये कोण असते? तर कलम 21 नुसार 75% पालक असतात, 50% महिला स्थानिक प्रतिनिधी हे RTE शालेय व्यवस्थापन समितीमध्ये असतात. जर तुम्ही शाळेच्या ऑफिसमध्ये गेले असेल तर शालेय व्यवस्थापन समितीचे पालकामधला एक असतो, परत स्थानिक एक असतो, महिला 50% असं शालेय व्यवस्थापन समिती असते. नेक्स्ट क्वेश्चन. RTE नुसार शिक्षकांची किमान शैक्षणिक पात्रता कोणती? RTE नुसार शिक्षणाची NCTE राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद म्हणजे B.Ed D.Ed + TET परीक्षा ही आहे, म्हणून NCTEची नियमाने होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. RTE नुसार शिक्षकांसाठी आठवड्याचे कामाचे तास किती? यावर पण क्वेश्चन येतो. शिक्षकांच्या आठवड्याचे कामाचे तास 45 तास अध्यापन प्लस तयारीसाठी. नेक्स्ट क्वेश्चन. कलम 24 नुसार 45 तास लक्षात ठेवायचं आहे. हा क्वेश्चन येतो बऱ्यापैकी. RTE नुसार खालीलपैकी कोणती शिक्षकांची कर्तव्य नाहीत? कलम 2028 नुसार खाजगी शिकवणीस बंदी काय आहे? खाजगी शिकवणीस
बंदी. RT नुसार खालीलपैकी कोणत्या शिक्षकाची कर्तव्य नाहीत? खाजगी शिकवण्याची परमिशन. क्वेश्चन नंबर 28. RT कायद्यात बालकची व्याख्या काय आहे? तर RT कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा मुलगी ही बालकाची व्याख्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RT नुसार शाळेची मान्यता रद्द केल्यास दंड किती? तर 1 लाख रुपये, प्रतिदिन 10,000 एवढी काय आहे? कलम 19 नुसार RT नुसार शाळेची मान्यता रद्द केल्यास आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RT 2009 मध्ये स्थानिक प्राधिकरण लोकल अथॉरिटीची जबाबदारी काय आहे? तर लोकल अथॉरिटीची जबाबदारी कलम 9 नुसार शाळाबाह्य मुलांचा शोध, प्रवेश व उपस्थिती सुनिश्चित करणे हा आहे. अजून एक 20 क्वेश्चन बघूयात NCF वर. NCF 2005च्या केंद्रस्थानी कोणती विचारधारणा आहे? तर ज्ञानरचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिटी विजन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार बहुभाषिक मल्टीलिंग्विलिझम म्हणजे काय? मल्टीलिंग्विलिझम म्हणजे काय आहे? तर मुलांच्या मातृभाषा संसाधन म्हणून वर्गात वापर करणे हा आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार गंभीर चिंतन, क्रिटिकल पेडागॉजी म्हणजे काय? प्रश्न विचारला चिकित्सा करायला शिकवणे क्रिटिकल पेडागॉजी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 ने इयत्ता 1ली व 2रीला परीक्षाबद्दल काय म्हटले आहे? तर लेखी काय म्हटले आहे परीक्षेबद्दल? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. लेखी परीक्षा नको, निरीक्षणाद्वारे मूल्यमापन करायचं आहे 1ली 2रीच्या मुलांचा. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार गणिताची भीती का निर्माण होते? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गणिताला दैनंदिन जीवनाशी न जोडल्यामुळे मुलांना काय झालेलं आहे? गणिताची भीती निर्माण झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार पाठ्यक्रमाचा बोजा कशामुळे वाढतो? तर पाठ्यक्रमाचा बोजा कशामुळे वाढतो? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ज्ञान आकलन न होता केवळ माहिती दिल्यामुळं. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 ने शिक्षक शिक्षणाबद्दल काय शिफारस केली? शिक्षणाबद्दल काय शिफारस केली? D.Ed+B.Ed अधिक व्यावहारिक व चिंतनशील करा. शिक्षक शिक्षणाबद्दल म्हणजे TET कंपल्सरी करून टाकली. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार पर्यावरण अभ्यास EVS कसा शिकवावा? तर EVS कसा शिकवावा? तर कृती, निरीक्षण, सहल व प्रकल्प यातून शिकवावा. NCF 2005 नुसार मूल्य शिक्षण कसे असावे? तर NCF 2005 नुसार सर्व विषयातून शालेय वातावरणातून असावे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. NCF 2005 कोणत्या वर्षी स्वीकारले? तर कोणत्या वर्षी स्वीकारले? ऑप्शन नंबर बी 2005 ला स्वीकारले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. NCF 2005 नुसार जेंडर मुद्दा कसा हाताळावा? तर पाठ्यपुस्तकातील व वर्गातील पूर्वग्रह दूर करावेत. मुलींनाच पहिला चान्स, मुलांनाच पहिला चान्स हे जेंडर बायस काढून टाकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 ने आरोग्य व शारीरिक शिक्षण का महत्त्वाचे आहे? तर सर्वांगीण विकास व जीवन कौशल्यासाठी काय आहे? शारीरिक शिक्षण महत्त्वाचं आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. क्वेश्चन नंबर 13. NCF 2005 नुसार समाजशास्त्र शिकवण्याचा हेतू काय आहे? तर समाजशास्त्र शिकवण्याचा हेतू काय आहे? सामाजिक समस्या समजवून जबाबदार नागरिक काय करायचं आहे? तर बनवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 ने पाठांतर रोट लर्निंग बद्दल काय म्हटले आहे? तर पाठांतर टाळून आकलनावर भर द्या. पाठ करण्यापेक्षा ती कन्सेप्ट क्लिअर करणे, आपण जे आता म्हणतो कन्सेप्ट क्लिअर.
कळालं तर पाठ करायची गरज आहे का, कळाल्यानंतर व्यवस्थित लक्षात राहतं. ऑप्शन बी. NCF 2005 नुसार ग्रंथालय लायब्ररी कशी असावी, लायब्ररी कशी असावी तर विविध वाचन साहित्य, गोष्ट, कविता, बालसाहित्य असावे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. NCF 2005 नुसार मूल्यमापन असेसमेंटचे उद्दिष्ट काय आहे तर अध्ययन, अध्यापन सुधारणे व निदान करणे हे आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर. क्वेश्चन नंबर 17. NCF 2005 ने दिव्यांग मुलांसाठी काय शिफारस केली आहे तर समायोजन. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. समायोजन आवश्यक सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणा हे काय केलेलं आहे, दिव्यांग मुलांसाठी शिफारस केलेली आहे. कोणी केलेली आहे तर NCF 2005 ने. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2005 नुसार भाषा शिक्षण कसे सुरू करावे. NCF 2005 नुसार ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या क्रमाने भाषा शिक्षण. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स पण विचारली जाऊ शकते मराठीच्या पेडगॉजीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. NCF 2005 नुसार पाठ्यचर्या क्युरिक्युलम कशी असावी तर पाठ्य रचना कशी असावी तर लवचिक असावी. मेन स्थानिक गरजानुसार बदलता येईल अशी क्युरिक्युलम असावी. कोणानुसार आहे तर 2005 नुसार आहे. NCF 2005 च्या अध्यक्ष कोण आहेत. NCF 2005 च्या अध्यक्ष आहे प्राचार्य यशपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT वरती अजून 15 क्वेश्चन आहेत. NCERT ची 8 प्रादेशिक केंद्र RIE कुठे आहे तर RIE कुठे आहे तर अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलांग येथे आहे. NCERT 8 प्रादेशिक केंद्रे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT द्वारा किशोरावस्था शिक्षण कार्यक्रम AEP कशासाठी आहे तर जीवन कौशल्य HIV लैंगिकता शिक्षण यासाठी किशोर अवस्था शिक्षण कार्यक्रम आहे. AEP आहे. क्वेश्चन नंबर 23. NCERT ने स्त्रोत पुस्तिका सोर्स बुक कशासाठी काढली तर CCE प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांना मदत व्हावी यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT च्या जादुई पिटाऱ्याचे उद्दिष्ट काय आहे तर पायाभूत स्तर 3 ते 8 यासाठी खेळ आधारित शिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन. NEP 2020 नंतर NCERT ची दीक्षा पोर्टल कशासाठी आहे तर दीक्षा पोर्टल शिक्षकांसाठी डिजिटल साहित्य व प्रशिक्षणासाठी आहे. NCERT ने प्रॉब्लेम का काढले आहे तर उच्च दर्जाचे हॉट प्रश्न व आकलन वाढवण्यासाठी NCERT ने एक्झाम्पलर प्रॉब्लेम्स काढला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT च्या पाठ्यपुस्तकाची भाषा कशी असते. NCERT च्या पाठ्यपुस्तकाची भाषा कधी असते तर साधी, सोपी, बालकेंद्रित व संवादात्मक असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. NCERT ने शाळा सिद्धी कार्यक्रम कशासाठी सुरू केला आहे. शाळेचे स्वमूल्यमापन व गुणवत्ता सुधारणे. क्वेश्चन नंबर 29. NCERT च्या मनोदर्पणचा संबंध कशाशी. मनोदर्पणचा संबंध कशाशी आहे तर विद्यार्थ्यांना मानसिक भावनिक आधार कोविड काळात मनोदर्पण काढलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT ने प्रज्ञता मार्गदर्शन तत्त्वे कशासाठी दिली तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. डिजिटल ऑनलाईन शिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT च्या लर्निंग आउटकम म्हणजे काय. NCERT चा लर्निंग आउटकम म्हणजे काय प्रत्येक इयत्तेत मुलांना काय शिकवावे याची स्पष्ट क्षमता विधाने हे आहे. NCERT चे तमन्ना. क्वेश्चन नंबर 32. ॲप्टिट्यूड टेस्ट कशासाठी आहे तर तमन्ना ॲप्टिट्यूड टेस्ट कशासाठी आहे ते इतर 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी यासाठी आहे. क्वेश्चन नंबर 33. NCERT ने बालवाटिका कशासाठी सुचवली आहे तर NCERT बालवाटिका हे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी पायाभूत टप्पा NEP 2020 नुसार.
क्वेश्चन नंबर 34 NCERTचे NTC परीक्षेचे पूर्ण रूप काय आहे तर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन NCERTची स्थापना कोणत्या आयोगाने सुचवली आहे तर कोठारी आयोगाने 1964-66 मध्ये सुचवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन RTE कायदा कोणत्या कलमामुळे मूलभूत अधिकार झाला तर आहे ऑप्शन नंबर बी कलम 21A 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झालेली आहे. याच्यावर 3 क्वेश्चन्स बनतात बघा. क्वेश्चन नंबर 36 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 RTE नुसार वंचित गटन डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप म्हणजे काय. डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप म्हणजे काय SC ST सामाजिक आर्थिक दुर्बल दिव्यांग अनाथ हे काय आहे डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप आहेत RTE नुसार. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार शाळेत प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे सक्तीची नाहीत. वयाचा पुरावा नसेल तर प्रवेश नाकारता येत नाही. हा कागद काय आहे सक्तीचा नाही कलम 14 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार विशेष प्रशिक्षण स्पेशल ट्रेनिंग कशासाठी आहे तर ऑप्शन नंबर बी वयानुसार इयत्तेत दाखल केलेल्या शाळाबाह्य मुलांसाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार खाजगी विना अनुदानित शाळांना 25% प्रवेशासाठी शुल्क प्रतिपूर्ती कोण करते तर राज्य सरकार करते. जे RTE मधून ॲडमिशन झालेले आहेत खाजगी संस्थांमध्ये CBSE असेल किंवा स्टेट बोर्डचे इंग्लिश मिडियम असतील तिथे राज्य सरकार काय करतं त्यांची शैक्षणिक शुल्क भरतं. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार शाळा व्यवस्थापन समिती SMC ची मुदत किती तर 2 वर्ष आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 42 RTE नुसार इयत्ता 1ली ते 5वी साठी शिक्षकांचे किमान तास किती तर RTE नुसार शिक्षकांचे 200 कामाचे दिवस 800 तास अध्यापन हे आहे येण्याची शक्यता आहे. क्वेश्चन नंबर 42. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार शिक्षक गैरहजर राहिल्यास दंड नाही सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई. ऑप्शन बी बरोबर आहे. RTE नुसार शिक्षक जर गैरहजर राहिल्यास काय आहे सेवा नियमानुसार शिस्तभंग कारवाई कलम 24 नुसार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 RTE नुसार अभ्यासक्रम व मूल्यमापनाची पद्धत कोण ठरवते तर अध्यापनाचे आणि शैक्षणिक प्राधिकरण SCERT आणि NCERT हे ठरवतात. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार तक्रार निवारणसाठी कोणती यंत्रणा आहे. तक्रार निवारणसाठी ऑप्शन नंबर बी कलम 31 नुसार NCPCR SCPCR बाल हक्क संरक्षण आयोग SCPCR बाल हक्क संरक्षण आयोग तक्रार निवारण करणारी यंत्रणा आहे कलम 31 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन RTE 2009 मध्ये 2019च्या दुरुस्तीनुसार काय बदल झाला तर ऑप्शन बी पाचवीला वार्षिक परीक्षा नापास झाल्यास पुनर्परीक्षा घेणे हा काय आहे बदल आहे. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार पडताळणी अधिकारी कोण. पडताळणी अधिकारी कोण आहे RTE नुसार स्थानिक प्राधिकरणाचे नेमलेले अधिकारी ते काय आहेत पडताळणी अधिकारी आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक शेअर पण करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्यासोबत तेही पास होतील. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार कोणत्या चाचण्या घेण्यास मनाई आहे तर प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची मुलाखत चाचणी ही काय आहे RTE नुसार चाचणी घेण्यास मनाई आहे. तरीही CBSE शाळांमध्ये हे परीक्षा घेतल्या जातात प्रवेशासाठी मुलांच्या किंवा पालकांच्या कलम 13 नुसार हे काय आहे चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन RTE नुसार शिक्षकांसाठी व्यावसायिक पात्रता नसेल तर 5 वर्ष पात्रता प्राप्त करणे बंधनकारक. आता मुदत संपली. काय करायचं आहे कलम 23 नुसार. RTE नुसार शिक्षकांसाठी व्यावसायिक पात्रता TET पास करायला काय केलं होतं बंधनकारक करून त्यांना मुदत दिली होती की एवढ्या वेळात पास करा नाहीतर तुमचं जे काय असेल ते सरकारचे
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. RTE 2009चा मुख्य उद्देश कोणत्या शब्दात सांगता येईल? तर RTE 2009चा उद्देश काय आहे? तर सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण हा RTE 2009चा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन संपले. आता सगळ्यात जास्त विचारले जाणारे NCF ज्ञानात्मक रचना वगैरे याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. दहा हॉट क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी NCF आणि NCF 2023 वरती, 2005 आणि 2023 वरती. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ ह्या तुम्हाला मिळतील. नक्कीच क्वालिटी व्हिडिओ असतील आपल्या, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये खूप महत्त्वाच्या ठरतील. NCF 2023 नुसार पायाभूत टप्पा फाउंडेशनल स्टेज किती आहे? 3 ते 8 वर्ष. हा झालेला आहे बालवाटिका इयत्ता पहिली. नेक्स्ट क्वेश्चन. NCF 2023 पंचकोश विकासमध्ये कोणता कोश नाही? तर पंचकोशमध्ये धनकोश हा नाही. सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. NEP 2020 प्लस NCF 2023 नुसार शिक्षणाचे नवीन रचनात्मक स्वरूप काय आहे? तर 5-3-3-4 हे शिक्षण रूप आहे. NCF 2005 व NCF 23 दोन्हीमध्ये समान काय आहे? तर ज्ञान, रचनावाद व बालकेंद्रित दृष्टिकोन हा 2023 आणि 2005चा काय आहे? साम्य आहे. क्वेश्चन नंबर 5. NCF 2023 नुसार इयत्ता पहिली व दुसरीमध्ये मूल्यमापन कसे? तर मूल्यमापन खेळवृत्तीवर आधारित निरीक्षण हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड ॲड केलेलं आहे. NCF 2005 नुसार जेंडर संवेदनशील वर्गात कशी आणाल? तर पाठ्यपुस्तकातली चित्रे उदाहरणे जेंडर स्टिरियोटाइप विरहित असावे, म्हणजे जेंडर बायास नसावा, मुलगा मुलगी असे ही चित्र नसावीत. ऑप्शन बी बरोबर आहे. क्वेश्चन 7. NCF 2023 नुसार भारतीय ज्ञान प्रणाली IKCचा समावेश का? तर भारतीय योगदान मूल्यमापनाशी जोडून अभिमान निर्माण करणे. NCF 2005 नुसार समावेशित वर्गात शिक्षकाने काय करू नये? तर दिव्यांग मुलाला विशेष म्हणून वेगळे वागवणे हे करू नये सर्वसमावेशित वर्गामध्ये. क्वेश्चन नंबर 9. NCF 2023 नुसार कला व समाकालित शिक्षण आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे काय? तर आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे गणित, विज्ञान, भाषा विषय कलेतून शिकवणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. NCF 2005 नुसार शिक्षणाचा बोजा कशामुळे वाढतो? तर शिक्षणाचा बोजा आकलन न होता येणारी जीवनाशी न जोडल्यामुळे होतो. शिक्षणाचा बोजा काय वाटतं? आकलन न होता डायरेक्ट नुसतं मगअप करून घ्यायचं किंवा पाठांतर करून घ्यायचं आणि आपल्या जे डे टू डे लाईफ आहे त्याशी न जोडता नुसतंच पाठांतर करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं? शिक्षणाचा बोजा वाढतो. नेक्स्ट अजून एक 5-7 क्वेश्चन्स राहिलेले आहेत NCERTवरचे, ते पाहूया. म्हणजे तुमचं NCF, NEP हे सगळं इथेच कंप्लीट होऊन जाईल. NCERT दीक्षा पोर्टल काय आहे? NDR कुणी घेतलेलं आहे? तर राष्ट्रीय डिजिटल शिक्षण संरचना यांचं आहे NDR. नेक्स्ट क्वेश्चन. NCERT नुसार पार्क म्हणजे काय? तर काय आहे? राष्ट्रीय मूल्यमापन प्रोफेशनल असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस नॉलेज ऑफ हॉलिस्टिक डेव्हलपमेंट राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. 2026 नवीन संस्थावर प्रश्न येऊ शकतो. NEP 2000 नुसार
शिक्षकांसाठी किमान पात्रता हे तर सारखं आहे, 4 वर्षे एकात्मिक B.Ed. नेक्स्ट क्वेश्चन, NCERTने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2023 किती भागात विभागला आहे? तर 4 भागात विभागला आहे. NCFCE, NCFE, CCE, NCEE आणि NCFAE मध्ये निवडलेला आहे. तर याचे लॉंग फॉर्म काय आहे? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. शालेय पायाभूत शिक्षण व प्रौढ शिक्षण या 4 विभागामध्ये NCERTने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विभागला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, NCERTचे निष्ठा कोणासाठी आहे? तर निष्ठा ही पायाभूत स्तरावरील शिक्षकांसाठी FLN आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी, FLN म्हणजेच काय? फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी आहे. लॉंग फॉर्म येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, NCERT नुसार बालवाटिका म्हणजे कोणत्या इयत्ता? तर बालवाटिका म्हणजे वयवर्ष 3 ते 6, 3 वर्ष व पूर्वतयारी पहिली. RTE 2019 दुरुस्तीनुसार आता नापास न करण्याचे धोरणाचे काय झाले? तर काय झाले आहे? तर 5वी 8वी वार्षिक परीक्षा नापास झाल्यास 2 महिन्यात पुनर्परीक्षा, तरीही नापास तर त्याच वर्गात. 8वीत जर नापास झाला, परीक्षा घेतली रिपीट तरी पण नापास झाला, तर त्याच वर्गात काय करावं लागणार? त्याला रिपीट करावा लागणार. नेक्स्ट क्वेश्चन, RTE नुसार शाळाबाह्य मुलांना आउट ऑफ स्कूल चाइल्डला प्रवेश देताना वय हे 6 ते 14 वयोगटातील मुलांना वयानुसार योग्य इयत्तेत प्रवेश व विशेष प्रशिक्षण देणे, कलम 4 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन, RTE नुसार खाजगी शाळेने 25% आरक्षण न पाळल्यास दंड काय आहे? तर पहिल्यांदा 25,000, त्यानंतर प्रतिदिन 50,000. हा RTE नुसार खाजगी शाळेने 25% आरक्षण न पाळल्यास दंड आहे शाळांना. RTE नुसार स्थानिक प्राधिकरणची व्याख्या कोणती? तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत ही स्थानिक प्राधिकरणाची व्याख्या आहे. RTE नुसार क्वेश्चन नंबर 23, शारीरिक शिक्षा दिल्यास शिक्षकावर कारवाई काय होणार? तर सेवा शर्ती भंग, शिस्तभंग कारवाई, मुलांना मानसिक त्रास भरपाई, कलम 17 नुसार. RTE नुसार पोषण आहार PM पोषण कोणत्या मुलांना आहे? तर सर्व सरकारी व अनुदानित शाळांतील मुलांना, 1ली ते 8वीच्या मुलांना PM पोषण आहार आहे. RTE 2009 नुसार शिक्षक व्याख्येत कोण येत नाही? तर शिक्षक व्याख्येत कोण आहे येत नाही? तर खाजगी शिकवणी घेणारा शिक्षक येत नाही, कलम 2 नुसार. अशा प्रकारे आपला हा पूर्ण व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे, म्हणजे क्वेश्चन आन्सर. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं? प्रिव्हियस इयर प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन, जे नवीन RTE किंवा NCEFचे जे नियम आहेत, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पर प्रिव्हियस इयर, हे सर्व इथे कंप्लीट झाले. 100+ क्वेश्चन आपण सोडवले आहेत. 120 जवळपास क्वेश्चन्स झालेले आहेत. याच्या बाहेरचं काही येणार नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि आपल्या काय म्हणतात मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. नेक्स्ट सब्जेक्टचे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे व्हिडिओ आपल्या चॅनलला मिळून जातील. प्रिव्हियस इयर प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन्स केले तर नक्कीच यावर्षी टेटमध्ये पास होणार, ही गॅरंटी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.